आता लोकांसाठी उतरायचंय आणि माहिती तयारी होती. मितालीजी, थेट घरापासून निघून माहीमच्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचणं, तिथे असलेल्या प्रत्येक महिला मतदारांशी संपर्क करणं, त्यांच्या कुटुंबियांशी बोलणं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, या क्षणी भारावून गेलेल्या आहात का? म्हणजे मी हे आमचा फर्स्ट टाइम असेल एवढं घरोघरी सगळ्यांच्या. मला आठवत पण नाही, मला माहित पण नाही आम्ही किती घरं केली असतील, किती लोकांना आम्ही भेटलो असेल या एवढ्या दिवसात. सो पण आमचे एक्सपिरियन्सेस एव्हरी टाइम असे सिमिलर होते आणि नॉट सिमिलर होते. म्हणजे भेटल्यावरती तेच त्यांचं एक हॅपीनेस, जसं ज्या वे मध्ये ते आम्हाला वेलकम करत होते घरी, त्याचं औक्षण करायचे, माझं करायचे, खायला द्यायची, गप्पा मारायचो. मग त्याला ते कळायचं की ह्यांच्या साधारण बॉडी लँग्वेजनीच त्यांना कळायचं की आपण ह्यांच्याशी ओपन अप होऊ शकतो, आमचे प्रॉब्लेम सांगू शकतो, या लेवलला होते. आणि एक गोष्ट नोटीस केली मी की मी महिलांकडे जास्त कनेक्ट झाली, म्हणजे ते माझ्याकडे कनेक्ट झाले जास्त. म्हणजे त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स कधी कधी अमिते म्हणून मुलगा आहे, सांगायला जरा ऑकवर्ड होतो, तर ते माझ्याकडे येऊन सांगायचे होते. एक कम्फर्ट लेवल झाला. आणि आता मी फॉर एक्झाम्पल महिलांचे टॉयलेट्स हा एक मेन विषय जो आय थिंक कुठच्याही लेवलच्या महिलांना हा प्रॉब्लेमॅटिकच आहे त्यांच्यासाठी. सो म्हणजे एक तर टॉयलेट्स नाहीये, जर असतील चुकून मागून एक दोन मिळाले तर ते एवढे घाण असतात. आणि हा माझा पण पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आता मी जे फिरतो, आम्ही रस्त्यातही असतो, अर्धा दिवस, आय थिंक 90% ऑफ द डे इज आउटसाइड. तिथे आम्हाला हे माझा पण एक्सपिरियन्स आहे की इथे टॉयलेट्सच नाहीये. मी पाणी पिऊ, हायड्रेट करू स्वतःला की काय नक्की. फॉर एक्झाम्पल आज मला वॉशरूमला जायचं होतं प्रचाराच्या मध्ये, तर मी घरी जायच्या ऐवजी मी विचार केला की एक जो कॉमन बाथरूम आहे त्यांचा तिकडे जाऊन, कॉमन बाथरूम मध्ये ते दरवाजा बंद केला, तिकडे 5-6 दारूच्या बाटल्या होत्या संपलेल्या. आणि मी विचार केला की इकडे दारू प्यायल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. पण ज्या लेवलला ते बाथरूम होतं ना, त्या लोकांना काय वाटत असेल दररोज तिकडे जायला. बिचारे एवढे दारूच्या बाटल्या होत्या, सिगरेटचे बट्स होते, सगळं होतं. मग तिकडे मी विचार नाही, खूप अनहायजेनिक, म्हणजे इम्पॉसिबल आहे तिकडे बसणं. मी तिकडे गेलो मुद्दामून बघायला की कशी परिस्थिती आहे त्या बाथरूमशी. कॉमन बाथरूम्स होते बरोबर, पण तिकडे इम्पॉसिबल आहे जाणं. पण तरी महाराष्ट्रातली जनता जगतेच आहे ना. मला पुढचा प्रश्न त्या अनुषंगाने विचार, आनंदाने कधी जगणार, बरोबर, समाधानाने कधी जगणार, एक सॅटिस्फॅक्शन कधी असणार त्यांच्यात की मी महाराष्ट्रात जगतोय. जगणं हे, आता मी एक डायलॉग बोललो असतो मिर्झापूर मधला, ऐकायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना. कॅमेरा बंद झाल्यावर बोलतो. पण हा फक्त दादर माहीम प्रभादेवीचा विषय नाही, आय थिंक हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय आहे, आपल्या देशाचा आहे, इज एव्हरीवेअर. आणि अमितचं म्हणजे आता आपलं अमितचं जे जाहीरनामा आलाय त्याच्यात त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राबद्दल त्यांनी एक विजन सांगितलंय. सो ते विजन इट गोज टू एव्हरीवन. ऍब्सोल्युटली. अमितजी, महाराष्ट्राचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, जो मनसेनं जाहीर